तर हॅलो गाईज, मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी आलो होतो मुरुमखेड्याला तात्याबाबाच्या जत्रेला. तर इथं मुरुमखेड्याला पोहोचलेलो आहे मी एक्झॅक्टली. तर आल्या आल्या तुम्हाला इथं पार्किंग स्पेस मिळेल. इथं आता यावर्षी खूप मोठी अशी पार्किंग बनवलेली आहे. तुम्ही इथं गाडी पार्क करू शकता. इकडून लय गर्दी, प्रचंड मरणाची गर्दी आहे. तर आम्ही तर काही इथं गाडी लावत नाही, आम्ही गाडीवरच चाललो डायरेक्ट आतमध्ये. तर आता बघू गाडी कुठपर्यंत जाते आमची. काहीच आम्हाला आतमध्ये काही जाऊन नाही देऊ लागले पोलीसवाले. इथं रस्त्यात पोलीसवाले पार्किंग मध्येच गाडी लावा म्हणते ते. तर आता इकडे पार्किंग मध्ये गाडी लावणे आम्हाला इलाज नाही. आता आम्हाला गाडी लावायला लावली पण लोकांच्या गाड्या सोडून दिल्या. आमची परेशानी झाली. आता आम्हाला पैसे जाणं इथून आता मोठा अन्याय झालेला आहे आमच्या अन्याय. पोलीस बाबांना लई गलत काम केलं आमच्या सोबत. आमच्यापाशी रडायलाही कोणी नाही मित्रांनो. आता खूप मोठा अन्याय झालेला आहे, खूप मोठा हे झालेला आहे. ते म्हणते ना जे सहन करतं त्याच्याच असतं, त्यामुळे आम्ही सहन केलं ते आमच्याच अंगावर आलेले आहे. बघा लोक आम्हाला कट मारून चालले साईडनं. आता एक गाडी गेली. आम्ही इमानदारीची भाषा आहे, त्यामुळे काय आमच्यासोबत खूप मोठा अत्याचार. आता आम्हाला इथं रडायलाही कोण राहिलेलं नाही. बघू आता आम्ही दोनों भाई जाएंगे टायल दे. बाहेर घिसते जाणं पडेल. हा, ते एक तर झाला होता आपला विषय की पाय घासत जायचं. तर आता शेवटी तेच करावं लागलं. पर्याय नाही मित्रांनो त्या गोष्टीला. काही इलाज नाही. कसं आहे बघू आता. पण प्रचंड प्रमाणात गर्दी आहे की नाही. नेहमी गर्दी असते काय जिकडं दरवर्षी. तर मित्रांनो इकडे आल्याच्या नंतर अँब्युलन्स पण दिसते आम्हाला रस्त्याने. एक जनसेवा पण आहे की नाही. जनसेवा हा जनतेसाठी मी मेडिकलवरने अवेलेबल केलेली आहे असं वाटतंय. नाही, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यातर्फे आहे, त्यांच्याकडून आहे. तर आता आम्ही मॅप ओपन केलेलं आहे. टोटल 3 किलोमीटर अंतरावरून आम्ही 1.5 किलोमीटर अंतर क्रॉस केलंय. आता फक्त 1.5 किलोमीटर राहिलेलं आहे. फक्त नाही म्हणता येणार, भरपूर आहे ते. आणि इथं नेटवर्क कमी असल्यामुळं मॅप पण दिसत नाहीये, पेंडिंग मध्ये आहे. काय आणले पण गर्दी काय आणखी संपूर्ण लागली. लोकांची संख्या वाढत चालली पण कमी नाही होते. हे मुरुमखेड्याचा बोर्ड लागला आत्ताशी. 300 मीटर चालतंय म्हणलं मला. अरे गाईस, गर्दी क्रॉस करत फायनली आम्ही पोहोचलो आम्ही तात्याबाबाच्या मंदिरापुढं. आणि आता मंदिरापुढं बघा तुम्ही, प्रचंड आणखीन जास्त गर्दी झालेली आहे. भेटले आम्हाला अचानक मध्ये. फोडणं होणार आता. तर काहीच नारळ पूर्णपणे फुटलेलं आहे. आता थोडस इथं ठेव, थोडस सोबत घे. हा कसं नारळाचे एकदम तुकडे करून घेतले. चलो, खूप सारी गर्दी झालेली आहे. सगळ्या दर्शन सगळ्याला कोण सांभाळा. तर काय आता आम्ही आता दर्शन करून इकडे जत्रेमध्ये आलो होतो. जत्रा खूपच प्रकारे भरलेली आहे. एकदम जत्रा जोरदार भरलेली आहे. आजच्या मार्केटमध्ये सेल कशा कोणत्या गोष्टीचा सेल सापडतो. आता लहानपणी घेत होतो आपण या पुंगाने पिपाण्या. आता काही घेऊ शकत नाही. आठ बाजारपेक्षा मोठा सेल इथं लागलेला आहे. आम्ही आलो तर एका ठिकाणी आलो मुंबई मध्ये डायरेक्ट कोणती वस्तू फक्त 10 रुपयामध्ये. पण आपण काही घेऊ शकत नाही. एक पण घेऊ शकतो. नाही मला नाही लागत. बांगडे वगैरे नाही. चलो आगे चलो. तेल म्हणल्यावर गर्दी तर होणारच ना. आता गर्दी बघा काय किती झालेली आहे. अरे बाप, तशी पण इथं गर्दी आहे. सगळीकडे 10,000 रुपयाचे लागलेले. दुधा बाप इकडे 10 रुपये डिस्काउंट. डिस्काउंट नाही म्हणजे डायरेक्ट वस्तू सेल आहे ती. कोणती वस्तू घ्या. हा, अरे हे बघ ना काहीतरी युनिक आहे. गाडीला असं का
गजगट होऊन 10 वाले तर काही थोडं समोर आलो आणि 10 वरच्या सेलवरून एकदम 50 रुपयाच्या सेलवरती आलो डायरेक्ट. हे बघा सोन्यासारखं वाढलं झालं. 50 रुपयाचा सेल सुरू झाला इथे एकदमच. सोना आहे असली सोने की बात आहे. गोल्ड गोल्ड फिक्स रेट. बरं त्याच्यात पण फिक्स रेट आहे. फिक्स रेट. काय फायनली आम्ही पोहोचलो इथं प्रसादाच्या ठिकाणी. तुम्ही पण कोण कोण आले होते इथं प्रसादाला मला माझ्या चॅनल वरती तुम्ही कमेंट करू शकता. प्रसाद दर्शनाला कोणी कोणी घेतला त्याच्यासाठी. अरे पत्रोळी 4-5 ते पत्रावळे. तर काय आता आम्ही पण खूप फिरलो. तर आम्ही पण आता प्रसाद म्हणजे जेवणासाठी बसून घेतोय. तर मित्रांनो आम्ही ज्या भंडाऱ्यामध्ये जेवायला बसलो या भंडाऱ्याची परंपरा अशी आहे, इथं स्थायिक जागेवरती काही बनवलं जात नाही. गावागावावरतून सगळं धान्य आणि जे आपले पदार्थ इथं बनवलेले हे जमा केले जातात. जमा केल्यानंतर त्या सगळ्यांचा इथं भंडारा केला जातो. आणि इथं लाखो पेक्षा जास्त भक्त जेवतात तरी कसल्याही प्रकारचं काही कशाची कमी पडत नाही. तरी बघू आता तुम्हाला दाखवतो किती लोक जेवत आहे. खूप लोक जेवत आहे इथं. आणि काय इथं स्पेशल म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची भाजी आणि वरण पोळी सगळ्यात जास्त प्रसिद्ध इथं. मित्रांनो जेवताना आम्ही तुम्हाला माहिती दिलीच होती. तसे आता तुम्ही जो बघताय आपण जो भंडारा या एरियामध्ये जवळपास 25 गावाचं मिळून 25 गावांचं सहकार्य असतं आणि 25 गावाकडून वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅक्टर टेम्पो ज्या प्रकारे अन्नदान इथपर्यंत पोहोचवता येतं. मॉर्निंगला 10च्या अगोदर पोहोचवलं जातं. त्या बेसवरती तर लाखो करोड लोक जेवत आहेत जसं की मी तुम्हाला दाखवतो. चला सूचना आहे की आपलं जेवण होता जे पंगत तर गाईज आम्ही फायनली आता जत्रेमध्ये पोहोचलो होतो जेवण वगैरे करून. जत्रेमध्ये आज इकडे ब्रेक डान्स आहे. इकडे एक इकडे लहान पोरांचं आहे. लहान पोरांचं आहे. आमच्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे ब्रेक डान्स. ते पण लहान पोरांचं हे पण ठीक आहे समजा. अरे त्यानंतर अचानक सौरभ भैया आले पण त्याला काही तिकीट काढायचं नाही. त्यानं लय मोठं दाबून जेवण केलं. त्याला वाटलं ब्रेक डान्स पण आपण जेवण नाही केलं मित्रांनो. त्यांची गर्लफ्रेंड नाही आलेली. ते याच्यामुळे बसून राहिले की तिथं बसलं का पोटामधलं जेवण असं लस्सी होऊन जाईल. गार 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 मिक्सर होणे. काय खरं म्हणतो पोरीच्या पलीकडे काम झालं. मी तिकीट काढतोय मला 4 तिकीट द्या. तिकीट काढ बरं. आम्हाला नाही म्हणती. आम्हाला नाही म्हणती. गाईस आमचे 4 तिकीट निघून गेलेले आहे. त्याच्यामधून एक विकास आहे, एक मयुरीच आहे, एक बापरे रस्ता तर लय गोर आहे. तिथं दर्शनासाठी बी नाही एवढं बारीमध्ये उभं राहिलो. तिथं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला ब्रेक डान्स मध्ये बारी लागली. इकडून तिकडं माझं डोक्यावरती लागायचं भीती वाटती मला. तर काय खूप दिवसानंतर ब्रेक डान्स मध्ये बसलो. भीती वाटल्यासारखं वाटू लागलं पण सुरू झाल्यावरच कळलं आता भीती वाटते मजा येते म्हणून. प्रकारे ब्रेक डान्स स्टार्ट झालेला आहे. चेक करा बी सुरू हो गया. भाई विकास भाई डरने लग रहा ना. काय नाही वाटत ना. काळी बहीण लागली बोलायला नवीन पोपट हा लागलो तू बोलायला लागला मिठे मिठ बोलायला. तर काय फायनली आता ब्रेक डान्स स्टॉप झालेला आहे. मला आता तर गाईज अशा प्रकारे दर्शन पण आमचं व्यवस्थित झालेलं आहे आणि प्रसादाचं पण आम्ही लाभ घेतला. तो प्रसाद बी घेतला. जेवण पण केलेलं आहे तिथं. आणि त्याच्या बरोबर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.